मागील 7 वर्षांपासून तब्बल 1,28,38,305 रुपयांचा मालमत्ता कर थकविल्यामुळे टिटवाळ्यातील जी.आर. पाटील शाळेच्या कार्यालयावर महापालिकेच्या करार विभागाने सील ठोकल्याची कारवाई केली. मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी केडीएमसीचे आतापर्यंत 300 मालमत्ता सील केल्या असून शेकडो नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता कराच्या थकीत रकमेचा भरणा करा आणि कारवाई टाळा असे आवाहन केडीएमसीकडून करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जंग पछाडले आहे. मार्च अखेरपर्यंत कर वसुलीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कर्मचारी अधिकाऱ्यांची फौज तयार केली आहे. वारंवार नोटिसा देऊन देखील थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकावर केडीएमसीने आता कठोर कारवाई सुरू केली असून आतापर्यंत सुमारे 300 मालमत्ता सील केल्या तर शेकडो नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. कर थकबाकीदारांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत हेच आव्हान आहे की आपण व्याजाची रक्कम ही जास्त भरत असतो. व्याजाची रक्कम जर आपल्याला वाचवायची असेल तर मूळ मुद्दल पालिकेचंच आहे. ते ज्या त्या वर्षी त्या आर्थिक वर्षामध्ये आपण भरलं तर ह्या स्वरूपाचं जे काही व्याजातून जी वाढणारी रक्कम आहे ती आपली वाचेल आणि पालिकेला आपण स्वतःहून जर टॅक्स मुत्तीत भरला तर आपल्याला मिळत असलेले रिबेट वगैरे सुद्धा घेता येऊ शकतील. त्यामुळे नम्र आवाहन आहे की मुत्तीत सर्व कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील राहणाऱ्या सर्व मालमत्ता धारकांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरणं आवश्यक आहे. आतापर्यंत किती मालमत्ता सील केल्या? आतापर्यंत 300हून अधिक मालमत्ता सील झालेल्या आहेत. जवळजवळ 100हून अधिक नळ कनेक्शन खंडित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर शाळासारख्या काही संस्था ज्या आहेत त्याही सील करण्याची वेळ पालिकेवरती आलेली आहे. त्यामुळं अशा प्रकारे फोर्सफुली काम करण्याची किंवा टॅक्स वसूल करण्याच्या ऐवजी आपल्याकडूनच जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि मुत्तीत टॅक्स भरला गेला तर या कारवाईपासून आपल्याला टाळता येऊ शकते ही कारवाई. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.